निबंध पुढचा मार्ग मन नियंत्रणातून आत्मविकासाची यात्रा. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडच्या या अंतिम अध्यायात मन नियंत्रण शिकल्यावर पुढे काय करावे याबद्दल मार्गदर्शन दिले आहे. ही पद्धती शिकल्यावर व्यक्ती एका नवीन आत्मशोधाच्या सेल्फ डिस्कव्हरी प्रवासाला सुरुवात करतो. या प्रवासात त्याला स्वतःबद्दल सकारात्मक गोष्टीच अनुभवायला मिळतात. मन नियंत्रणाचे तंत्र आत्मसात केल्यानंतर व्यक्तीसमोर अनेक मार्ग खुले होतात. काही लोक नवीन तंत्र शोधण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक सुरुवातीचा उत्साह कमी झाल्यामुळे सराव सोडून देतात. काहीजण एखादे एकच तंत्र निवडून त्यावर लक्ष केंद्रित करतात. पण या सर्व मार्गांपेक्षा एक अधिक चांगला मार्ग आहे. तो म्हणजे सर्व तंत्रांचा समतोल वापर करणे. माइंड कंट्रोल मधील प्रत्येक तंत्र एकमेकांना पूरक असते. उदाहरणार्थ, ड्रीम कंट्रोल आणि मेंटल स्क्रीन ही तंत्रे एकमेकांना मजबूत करतात. त्यामुळे एखादे तंत्र सोडून देणे म्हणजे आपल्या पूर्ण विकासाची संधी गमावणे होय. काही वेळा लोकांचा उत्साह कमी होतो आणि ते सराव सोडून देतात. पण यामध्ये एक सकारात्मक बाब अशी आहे की एकदा शिकलेले माइंड कंट्रोल पूर्णपणे विसरले जात नाही. गरजेच्या वेळी ते पुन्हा वापरता येते. या अध्यायात एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. फक्त माइंड कंट्रोल शिकणे पुरेसे नाही, तर त्याचा सातत्याने सराव करणे आवश्यक आहे. कारण या पद्धतीमध्ये नेहमीच पुढे जाण्यासाठी नवीन स्तर, लेव्हल्स आणि सूक्ष्म अनुभव उपलब्ध असतात. जोज सिल्वा यांच्या मते, खरे यश तेव्हा मिळते जेव्हा आपण आपल्या सर्व समस्यांना प्रोजेक्टमध्ये बदलतो आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करतो. म्हणजेच, समस्या ही अडचण नसून एक संधी आहे, असा दृष्टिकोन विकसित होतो. त्याहूनही पुढे जाऊन, व्यक्तीला हे जाणवते की प्रत्येक माणसामध्ये प्रचंड मानसिक शक्ती दडलेली आहे. या शक्तीचा उपयोग फक्त सकारात्मक आणि रचनात्मक कामांसाठीच करता येतो. ही जाणीव व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवते. निष्कर्षतः, सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही केवळ एक तंत्रशिक्षण पद्धती नसून ती एक जीवनशैली आहे. सातत्याने सराव, सर्व तंत्रांचा समतोल वापर आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या मदतीने व्यक्ती स्वतःचा संपूर्ण विकास साधू शकतो. अशा प्रकारे, मन नियंत्रण ही एक अखंड चालणारी यात्रा आहे, जी व्यक्तीला स्वतःच्या सर्वोत्तम रूपापर्यंत पोहोचवते. निबंध मन नियंत्रणातून जीवनाचा उद्देश आणि आत्मविश्वासाची जाणीव. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडच्या या भागात मन नियंत्रणाचा सराव केल्यावर व्यक्तीच्या जीवनात कसा खोल बदल घडतो, याचे सुंदर वर्णन केले आहे. हा बदल फक्त तंत्रांचा वापर करण्यापुरता मर्यादित नसून, जीवनाच्या उद्देशाची जाणीव होण्यापर्यंत पोहोचतो. जोज सिल्वा यांच्या मते, प्रत्येक माणसाच्या जीवनामागे एक उद्देश, पर्पस आणि एक सन्मान, डिग्निटी आहे. हा उद्देश म्हणजे स्वतःचा विकास, एव्होल्यूशन करणे. सुरुवातीला ही गोष्ट फक्त एक अंदाज, हंस वाटते, पण सतत माइंड कंट्रोलचा सराव केल्याने ती खात्री, फर्म सर्टन्टी बनते. या अध्यायात काही साध्या पण प्रभावी उदाहरणांद्वारे हे स्पष्ट केले आहे. एका व्यक्तीला त्याच्या सुट्टीतील फोटोचा रोल हरवला असे वाटले. त्याने मेंटल स्क्रीनचा वापर करून आठवण्याचा प्रयत्न केला. शेवटी जेव्हा फोटो विकसित झाले, तेव्हा कळले की दुसरा रोल कधीच नव्हता. या छोट्या अनुभवामुळे त्याचा स्वतःच्या मनावरचा विश्वास वाढला. दुसऱ्या एका उदाहरणात, एका वडिलांनी आपल्या मुलीच्या मांजरांवरील अलर्जीवर माइंड कंट्रोलचा वापर केला. त्यांनी आपल्या मेंटल स्क्रीनवर मुलगी आरामात खेळत आहे, असा विचार केला. काही दिवसांनी प्रत्यक्षात मुलीची अलर्जी निघून गेली. या उदाहरणात फक्त कल्पना नव्हे, तर विश्वास आणि सातत्यपूर्ण सराव यांचा परिणाम दिसतो. या अनुभवांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, माइंड कंट्रोलचे सर्व तंत्र एकत्र वापरल्यास त्याचा प्रभाव अधिक वाढतो.
फक्त एक तंत्र वापरण्यापेक्षा संपूर्ण पद्धतीचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळतात. या अध्यायात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. सराव वाढत गेला की मन अधिक संवेदनशील होते. ते सूक्ष्म संकेत, सिग्नल्स ओळखू लागते. उदाहरणार्थ, एका स्त्रीला ध्यान करताना तिच्या मेंटल स्क्रीनवर एक मोठा काळा एक्स दिसला. तिने त्या दिवशी ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. नंतर कळले की त्या दिवशी ऑफिसमध्ये दरोडा पडला होता. तिचे मन तिला आधीच सावध करत होते. याशिवाय, एका स्त्रीने गंभीर अपघाताच्या वेळी आपल्या मनाचा वापर करून रक्तस्राव थांबवला. हे दाखवते की योग्य प्रशिक्षण घेतल्यास मन आपत्कालीन परिस्थितीतही प्रभावीपणे काम करू शकते. निष्कर्षतः, सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही केवळ समस्या सोडवण्याची पद्धती नाही, तर ती जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. ती व्यक्तीला आत्मविश्वास, जागरूकता आणि अंतर्मनाची शक्ती यांची जाणीव करून देते. अशा प्रकारे, सतत सराव आणि विश्वास यांच्या मदतीने व्यक्ती केवळ आपले जीवन सुधारू शकतो, असे नाही तर जीवनाचा खरा उद्देशही समजू शकतो. हीच मन नियंत्रणाची खरी ताकद आहे. निबंध: मन नियंत्रणाची अंतिम अनुभूती आणि आत्मशक्तीचा चमत्कार. सिल्वा माइंड कंट्रोल मेथडच्या या शेवटच्या भागात मन नियंत्रणाच्या सरावामुळे मानवी मन किती शक्तिशाली बनू शकते, याचे अत्यंत प्रभावी उदाहरण दिले आहे. हा भाग केवळ सिद्धांत सांगत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून मनाची ताकद दाखवतो. एका स्त्रीच्या आयुष्यात घडलेली घटना येथे वर्णन केली आहे. तिच्या हाताला गंभीर जखम झाली होती आणि तीव्र वेदना होत होत्या. सामान्य परिस्थितीत अशा वेळी व्यक्ती लगेच हॉस्पिटलमध्ये गेली असती, पण तिने माइंड कंट्रोलचा वापर करून स्वतःच्या वेदनांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. ती सतत ध्यानावस्थेत लेवल जाऊन वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होती. वेदना खूप तीव्र होत्या, तरीही तिने हार मानली नाही. या प्रक्रियेत तिने मानसिक मदतीसाठी इतरांना सायकिकल्ली हाक दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या मदतीसाठी इतर लोकही पुढे आले. डेनिस स्टोरिन यांनी तिच्या जखमेवर माइंड कंट्रोलच्या तंत्रांचा वापर करून उपचार करण्यास सुरुवात केली. ते ध्यानावस्थेत जाऊन जखमेतील उती, टिश्यूज हळूहळू जुळवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रक्रियेत सुरुवातीला वेदना अधिक वाढल्या, पण त्या स्त्रीने स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवत, वेदना सहन करत आणि उपचारावर लक्ष केंद्रित केले. हळूहळू वेदना कमी होऊ लागल्या आणि जखम भरून येऊ लागली. या उपचारात आणखी काही लोकांनीही मानसिक ऊर्जा, एनर्जी देऊन मदत केली. त्यांनी एकत्र येऊन एक प्रकारचा ऊर्जा परिसर, एनर्जी सर्कल तयार केला. यामुळे उपचाराची प्रक्रिया अधिक वेगाने झाली. काही लोकांनी तर प्रत्यक्ष डोळ्यांनी जखम भरताना पाहिल्याचे सांगितले. शेवटी, जखम पूर्णपणे भरली आणि त्या स्त्रीला कोणतीही वेदना राहिली नाही. दुसऱ्या दिवशी ती पूर्णपणे ठणठणीत होती. हा अनुभव दाखवतो की योग्य मानसिक प्रशिक्षण आणि विश्वास असल्यास मन शरीरावर प्रभाव टाकू शकते. या उदाहरणातून काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट होतात. मनाची शक्ती अत्यंत प्रचंड आहे. आत्मविश्वास आणि विश्वास यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. समूहातील सकारात्मक ऊर्जा, कलेक्टिव्ह एनर्जी अधिक प्रभावी ठरते. निष्कर्षतः, सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही केवळ मानसिक तंत्रांची मालिका नसून ती मन आणि शरीर यांच्यातील खोल संबंध समजून घेण्याची पद्धत आहे. या पद्धतीचा सातत्याने सराव केल्यास व्यक्ती आपल्या अंतर्मनातील शक्ती जागृत करू शकतो. अशा प्रकारे, मन नियंत्रण ही केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर जीवनात चमत्कार घडवण्यासाठीही एक प्रभावी साधन ठरते. निबंध: मन नियंत्रणाचा अंतिम संदेश आणि आत्मशोधाचा प्रवास.
सिल्वा माइंड कंट्रोल मेथडच्या शेवटच्या भागात मनाच्या अमर्याद शक्तीबद्दल आणि पुढील आत्मशोधाच्या प्रवासाबद्दल अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले आहेत. या अध्यायात स्पष्टपणे सांगितले आहे की मनाचा योग्य वापर केल्यास जीवनात अनमोल बदल घडू शकतात. एका स्त्रीच्या अनुभवातून हे दिसते की गंभीर जखम असूनही तिने माइंड कंट्रोलच्या सहाय्याने वेदना कमी केल्या आणि स्वतःला बरे केले. दुसऱ्या दिवशी ती पूर्णपणे ठीक झाली आणि तिला असे वाटले की जणू ती नव्याने जन्माला आली आहे. हा अनुभव दाखवतो की मनाची शक्ती योग्य प्रकारे वापरल्यास ती शरीरावरही प्रभाव टाकू शकते. जे विल्फ्रेड हन यांच्या मते प्रत्येक माइंड कंट्रोल शिकलेला व्यक्ती हा स्वतःच एक रिसर्चर म्हणजे संशोधक बनतो. कारण या संशोधनासाठी कोणत्याही महागड्या यंत्रांची किंवा प्रयोगशाळेची गरज नसते. आपले स्वतःचे मन हेच सर्वात प्रगत आणि शक्तिशाली साधन आहे. पूर्वी मानसिक शक्तींवर सायकिक एबिलिटीज विश्वास ठेवणाऱ्या लोकांना वेडे समजले जात होते. पण आता परिस्थिती बदलत आहे. अनेक डॉक्टर, वैज्ञानिक आणि सामान्य लोकही या पद्धतीचा वापर करत आहेत. काही लोक अजूनही आपल्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलण्यास घाबरतात, पण हळूहळू समाजात या विषयाची स्वीकार्यता वाढत आहे. शिकागो व्हाईट सॉक्स या क्रीडा संघातील खेळाडूंनीही माइंड कंट्रोलचा वापर करून आपल्या कामगिरीत सुधारणा केली. तसेच कॅरोल लॉरेन्स, मार्गरेट पियाझा, लरेद स्विट यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनीही या पद्धतीचे समर्थन केले आहे. शेवटी, या अध्यायात एक अत्यंत सुंदर आणि गूढ विचार मांडला आहे. विल्यम ब्लेक या कवीच्या ओळींमधून जीवनाचा गाभा स्पष्ट केला आहे. लहान गोष्टींमध्येही संपूर्ण विश्व पाहण्याची क्षमता विकसित करणे. म्हणजेच, आपल्या हातात असलेल्या क्षणातच अनंत शक्यता दडलेल्या आहेत. निष्कर्षतः सिल्वा माइंड कंट्रोल मेथड ही केवळ एक तंत्रशिक्षण पद्धती नसून ती एक आयुष्यभर चालणारी आत्मशोधाची यात्रा आहे. प्रत्येक नवीन अनुभवाने आपण स्वतःच्या अधिक जवळ जातो आणि जीवनाचा खरा अर्थ समजू लागतो. अशा प्रकारे मन नियंत्रण आपल्याला केवळ यशस्वी बनवत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलून टाकते. हीच या पद्धतीची खरी ताकद आहे.